हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील तिसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, त्यातला डॉक्टर मधुकर रघुनाथ आपटे यांनी लिहिलेल्या लेखाचा पहिला भाग काल आपण ऐकला. आज ऐकूया त्याचा दुसरा भाग. स्वामीजींचा अनुग्रह घेतल्यापासून त्यांचा एखादा फोटो आपल्याजवळ असावा अशी मला इच्छा झाली, पण तसा फोटो उपलब्ध नव्हता. मातृस्मृती ग्रंथालयाच्या समर्थ भक्त श्रीमती अंबुताई गद्रे यांच्या कन्यका सौ जोग या चांगली चित्र काढतात असं मला कळलं होतं. त्यांनी स्वामीजींचं चित्र काढण्यास संमती दिली, पण त्यासाठी त्यांना फोटोची निगेटिव्ह पाहिजे होती. ही अडचण मी श्री सोमणांना सांगितली. त्यांनी एखाद्या चांगल्या स्टुडिओत स्वामीजींचे फोटो काढून घेण्यास स्वामीजींची संमती मिळवली. मिलन फोटो स्टुडिओचे मालक श्रीयुत भिकूबाई यांनी पूजनीय मेहरबाबांचे सुंदर फोटो काढले होते. त्यांना विचारून दिवस आणि वेळ ठरवून एका शुक्रवारी सकाळी स्वामीजींना माझ्या स्कूटरवर घेऊन आम्ही स्टुडिओत गेलो. तिथं स्वामीजींचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले गेले. ते अतिशय सुंदर आले. आज देखील स्वामीजींच्या ग्रंथासाठी बहुधा तेच फोटो निवडले जातात. त्यातील एका निगेटिव्हवरून सौ जोग यांनी स्वामीजींचं 3x1.5 या आकाराचं सुंदर पेंटिंग करून दिलं. ते अजूनही माझ्याकडे आहे. 1979च्या सुरुवातीला 3 महिने आम्ही दोघं उरळी कांचनला राहत होतो. मी त्यावेळेला शनिवारी पुण्यात येत असे. शनिवार रात्रीचं प्रवचन, रविवार रात्रीचा भागेश्वर निवासमधील कार्यक्रम, सोमवार सकाळचं ध्यान, संध्याकाळचं मातृस्मृती ग्रंथालयातील दासबोध प्रवचन याला उपस्थित राहून मी मंगळवारी परत जात असे. दुकान बंद झाल्यावर 1981 ते 1984च्या दरम्यान काही साधकांच्या घरी साधक मंडळी ध्यानाला बसत असत. ध्यानाची वेळ वार ठरलेले असत. स्वामीजींच्या भागेश्वर निवासाच्या अगदी जवळच ही ध्यानकेंद्र चालत. स्वामीजी रोज थोडा वेळ तिथं उपस्थित राहत. या केंद्रांना साधकांचा प्रतिसाद फारच चांगला मिळू लागला. जागा अपुरी पडू लागली, म्हणून जवळपास स्वतंत्र मोठी जागा घ्यावी असा विचार सुरू झाला. त्याप्रमाणे सध्याची माया अपार्टमेंटची जागा निश्चित केली गेली. तिथं बांधकाम अजून चालू होतं, त्यामुळं हवे तसे बदल करून घेता आले. जागा ठरली. आता पैशाची सोय. स्वामीजींनी त्यासाठी आवाहन केलं. काही मंडळींची यादी करून त्यांच्या नावापुढे आकडे टाकले. त्या सर्वांनी स्वामी सेवा या भावानं सढळ हातानं सहकार्य केलं आणि सर्व साधकांच्या मदतीनं ती वास्तू पूर्ण झाली. ध्यान मंदिराच्या सजावटीसाठी मी श्रीयुत काका सप्रे आणि श्रीयुत भैयासाहेब जोशी यांच्याबरोबर मुंबईला खाजगी गाडीनं जाऊन मुंबईच्या श्रीयुत माधवराव दाते यांच्या मदतीनं सर्व सामान खरेदी केलं. त्यात कार्पेट, पडद्याची कापडं, झुंबरं हे सामान होतं. दरवर्षी मे महिन्यातील मंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर प्रसाद भोजनाचा कार्यक्रम काही मंडळींच्या आग्रहाखातर केला जात असे. 1982ला अखेरचं प्रसाद भोजन झालं. त्यानंतर ती पद्धत बंद करण्यात आली आणि कार्यक्रम उत्तम प्रकारे साजरा करण्यावर भर देण्यात आला. एप्रिल 1980 अक्षतृतीया या दिवसापासून स्वामीजींची प्रवचनं सत्यसाई निलयम या कर्नल सोमणांच्या प्रशस्त सभागृहात सुरू झाली. प्रवचनं, सत्संग आणि अनेक उत्सवही त्या वास्तूत साजरे झाले. 1985मध्ये स्वामीजींना सोयीचं जावं म्हणून मी एक कॉलर मायक्रोफोन आणून दिला. त्याचा उपयोग स्वामीजी नित्य करत असत. पूजनीय अनंतराव आठवले यांच्या घरी स्वामीजींना स्कूटरवरून घेऊन जाण्याची संधी मला मिळाली. त्या काळात बऱ्याच वेळेला काही कामासाठी स्वामीजींना घेऊन मी जात असे. त्याचा मला खूप आनंद वाटायचा.
आमच्या बाजूला जर कधी येणं घडलं तर अचानक स्वामीजी येऊन दारात उभे राहत. मग आमची तारांबळ उडायची. सर्व सुखदुःखाच्या क्षणी स्वामीजी आमच्याबरोबर असायचे. आमच्या चिरंजीवांच्या लग्नात, कार्यालयात ते भोजनासाठी आले होते. तसं मुलाच्या आणि पत्नीच्या मोठ्या आजारात त्यांनी भक्कम आधार दिला. म्हणूनच आम्ही तो प्रसंग निभावून जाऊ शकलो. स्वामीजींच्या अनेक आनंद यात्रातून सहभागी होता आलं. दुकान बंद केल्यानंतर 1981 पासून स्वामीजींनी आनंद यात्रांना प्रारंभ केला. मेमध्ये पहिली आनंद यात्रा बारामतीला झाली. त्यावेळी एका व्यासपीठावर स्वामीजी, हभप काळेबुवा एकत्र आले होते. प्रवचनानंतर या अध्वर्यूंची मिरवणूक अत्यंत उत्साहानं गावातून काढण्यात आली. त्यानंतर जवळजवळ दरवर्षी बारामतीला आनंद यात्रा जात असे. नागपूरला 4 यात्रा झाल्या. प्रतिवर्षी साधकांची संख्या वाढत होती. तिथं रेल्वेनं जात असो. तिथून रामटेकलाही जाणं झालं. पावसक क्षेत्री 3-4 वेळेला जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळेला रत्नागिरीला श्रीयुत अप्पासाहेब खेर यांच्याकडे मुक्काम असे. 1982 साली 15 दिवस सलग यात्रा झाली. त्यात कराड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पावस, पणजी इथपर्यंत गेलो होतो. प्रत्येक ठिकाणी 2-3 दिवस मुक्काम, त्यात ध्यान, सत्संग, प्रवचन, अनुग्रह, साधकांच्या गाठीभेटी, पाद्यपूजा असा कार्यक्रम असे. या प्रवासात 2 खाजगी गाड्यातून 10 मंडळी होतो. कार्यक्रम फारच यशस्वी झाले. या यात्रातून स्वामीजींचा सहवास खूपच मिळाला. प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी याविषयीची दक्षता, विनोदबुद्धी, मन मोकळ्या गप्पा याचा अनुभव घेतला. सज्जनगडावर 1-2 वेळेला गेलो. दरवर्षी 1-2 वेळा आळंदी यात्रा होत असे. 1984 वसईला 3 दिवसांचं शिबिर झालं. त्यात स्वामी स्वरूपानंदांची भक्त मंडळी एकत्रित आली होती. 1987-88च्या सुमारास पूजनीय अनंतराव आठवले यांच्या निमंत्रणावरून नांदेडला गेलो. तिथल्या उत्सवात स्वामीजींचं प्रवचन होतं. पुढे गोरटे इथं पूजनीय दासगणू महाराजांचं समाधीस्थान आहे, तिथं गेलो होतो. अशा अनेक यात्रात स्वामीजींबरोबर जाण्याचं भाग्य मिळालं. खूप आनंद लुटला. आता त्याच्या आठवणी देखील आनंद देऊन जातात. स्वामीजींकडे आल्यानंतर माझ्या आयुष्यात आमूलाग्र फरक झाला. स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. नित्य व्यवहारात सारासार विचार येऊ लागला. जगापासून थोडा अलिप्तपणा आला. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. आजतागायत ध्यानाचा उपक्रम पहाटे 1 तास आणि दुपारी पाऊण तास तसाच चालू राहिला आहे. नुकतीच माझी पत्नी कालवश झाली. आता तसा मी एकटा राहतो, पण एकटेपणा जाणवत नाही. स्वामी अखंड जवळ आहेत हे जाणवतं. ही स्वामींचीच कृपा. डॉक्टर मधुकर रघुनाथ आपटे यांच्या लेखाचा हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत श्रीयुत कृष्ण वामन मोडक यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.